हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन संदर्भात एक महत्त्वाची अपडेट सर्क्युलरच्या माध्यमातून सीईटी सेलने आपल्या सगळ्यांसमोर मांडलेली आहे. बघूयात काय आहे अपडेट. बेटरमेंट संदर्भात म्हणजे ऑप्शन फॉर्म आपण ज्यावेळेस भरतो, आपल्याला सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला अपियर व्हायचं असतं, त्यासाठी आपण बेटरमेंट करत असतो. तर ती बेटरमेंट करत असताना जी फी आधी मागच्या वर्षीपर्यंत भरावं लागायची, त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. फर्स्ट राऊंडला वेगळी, सेकंड राऊंडला वेगळी आणि थर्ड राऊंडला त्यापेक्षाही जास्त असं एक सर्क्युलर सीईटी सेलचं आलेलं आहे. बघूयात काय सर्क्युलर आहे ते, व्यवस्थित समजून घ्या. आपल्या समोर हे तर क्लिअर आहे की फर्स्ट राऊंडला बेटरमेंट करत असताना 1,000 रुपये भरायचे, सेकंड राऊंड नंतर बेटरमेंट करायची असेल तर 2,000 रुपये भरायचे आणि थर्ड राऊंड नंतर 3,000 रुपये असं शुल्क, अशी फी, त्या संदर्भातलं हे सर्क्युलर आहे. व्यवस्थित समजून घ्या काय सर्क्युलर आहे ते. ठीक आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी हे लागू असेल. कॅप राऊंडच्या अंतर्गत म्हणजे 2026-27 पासून हा व्हिडिओ मी जुलै 2026 ला बनवतो आहे आणि ऍडमिशन जे होणार आहे ते 2026-27 या अकॅडमिक इयर साठी होणार आहे. कदाचित भविष्यात हा रूल चेंज होऊ शकतो किंवा नाही, हा निर्णय योग्य आहे की नाही तो चर्चेचा विषय. पण ते सर्क्युलर काय आहे ते आपण बघूयात. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी कॅप राऊंड बेटरमेंट करण्यासाठी जी फी आहे त्या बाबतीत हे सर्क्युलर आले. बघूयात एक्झॅक्टली काय ती चेंजेस इन बेटरमेंट फीज किती असेल. हे बघा, आता हे सर्क्युलर एकदा नीट रीड करूयात आणि प्रत्येक त्याचा जो पॉइंट आहे तो तुम्हाला मी समजून सांगणार आहे. केअरफुली लक्ष द्या. 26-27 या शैक्षणिक वर्षापासून फर्स्ट इयर इंजिनिअरिंग या कॅप अंतर्गत जे स्वीकृती शुल्कामध्ये म्हणजे काय, सीट ऍक्सेप्टन्स, आपण फर्स्ट राऊंड मध्ये ज्यावेळेस फॉर्म भरतो, आपल्याला एखादं कॉलेज अलॉट होतं, अलॉटमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला ते सीट ऍक्सेप्ट करायचे, स्वीकृती शुल्क ऍक्सेप्ट करायचे, त्यासाठी काहीतरी फी ही सीईटी सेलने ठरवलेली आहे. मागच्या वर्षीपर्यंत ती फी 1,000 रुपये अशी होती आणि ती 4ही राऊंड मध्ये फक्त एकदाच आपल्याला बेटरमेंट करताना फी भरावी लागायची. आता रूल्स चेंज झालेले आहेत. तर कॅप राऊंड मध्ये एकूण 4 फेऱ्यांमध्ये 4 कॅप राऊंड होतील. त्यामध्ये आपल्याला जागा वाटप झाल्यानंतर त्याची स्वीकृती जी करायची, सीट ऍक्सेप्ट जे करायचं आहे, तर ते शुल्क जे आपल्याला काही भरायचं आहे ते नॉन रिफंडेबल असेल. सगळ्यात पहिली गोष्ट, ते तुम्हाला परत मिळणार नाहीये एकदा पे केल्याच्या नंतर. संबंधित प्रत्येक जागा स्वीकृतीच्या वेळी स्वतंत्रपणे भरावे लागेल. हा, आता बघा पॉइंट वाईज हे त्यातला मजकूर झाला. आता 1 बाय 1 आपण पॉइंट वाईज बघूयात ते काय. आता हे कसं असेल हे बघा, इथं त्यांनी दिलेलं आहे की प्रथम जागा वाटप झाल्यास पहिल्यांदा जेव्हा कधी कॅप राऊंड 1 मध्ये होईल, 2 मध्ये होईल किंवा 3 मध्ये होईल, 1,000 रुपये तुम्हाला ते बेटरमेंट साठी पे करावे लागतील. बेटरमेंट केल्यावर दुसऱ्यांदा जेव्हा तुम्हाला जागा अलॉट होईल त्यावेळेस 2,000 रुपये पे करायचे सेपरेटली. त्यानंतर परत बेटरमेंट जर केली तुम्ही आणि पुढच्या राऊंडला अपियर झाला तर परत ते 3,000 रुपये तुम्हाला पे करायचे. ठीक आहे. समजून घ्या थोडंसं. कॅप राऊंड फिलिंग ज्यावेळेस सुरू होतं, आपण ऑप्शन्स देतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्यांनी 30 ऑप्शन्स फिल केले, 30 प्रेफरन्सेस. त्या 30 पैकी त्याचा कुठेतरी एका कॉलेजला नंबर लागेल. फॉर एक्झाम्पल, आता 20 नंबरला त्याचा ऑप्शन लागला आणि त्याला बेटरमेंट करायचं. त्याला असं वाटतं की पहिल्या प्रेफरन्स पेक्षा, पहिल्या चॉईस पेक्षा, पहिल्या ऑप्शन पेक्षा आपल्याला त्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं. तर तो बेटरमेंट करतो विद्यार्थी सीट ऍक्सेप्ट करताना. म्हणजे आहे ते सीट रिझर्व ठेवायचं आणि पुढचे राऊंड करायचे, याला आपण बेटरमेंट म्हणतो. तर त्यासाठी पहिल्या राऊंडला जर तुमचा झाला किंवा पहिल्यांदा ज्यावेळेस होईल फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड राऊंड मध्ये, त्यावेळेस तुम्हाला 1,000 रुपये पे करायचे आहेत बेटरमेंटचे. ठीक आहे. हे आधीच्या वर्षी सुद्धा होतं, पण ते सगळ्या राऊंड मध्ये एकदाच भरायचं होतं. आता त्यांनी काय केलंय की दुसऱ्यांदा जेव्हा जागा अलॉट होईल त्यावेळेस 2,000, तिसऱ्यांदा तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल आणि ते सीट ऍक्सेप्ट करायचं असेल तर ते 3,000 रुपये. आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्याचे रूल्स आहेत बघा. कॅप राऊंड 1 मध्ये पहिला ऑप्शन ऑटो फ्रीज असतो. कॅप राऊंड 2 मध्ये पहिले 3 असतात. कॅप राऊंड 3 मध्ये पहिले 6 असतात. ते सोडून तुम्हाला जर लागले, तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये पहिला, दुसऱ्या राऊंड मध्ये तिसरा आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 6 पर्यंत जर तुम्हाला ऑप्शन लागले ते ऑटो फ्रीज असतात आणि तिथे ऍडमिशन घ्यावंच लागतं. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अलॉटमेंट होतीये
तर मग तुम्हाला बेटरमेंट करण्याची संधी असते. करायची की नाही हे स्टुडंटवर डिपेंड आहे, कॅन्डिडेटवर डिपेंड आहे. जर त्याला असं वाटलं की 30 ऑप्शन भरलेत आणि 20 नंबरला लागलाय, त्याला जर असं वाटलं की फ्रीज करायचंय, ऍडमिशन घ्यायचंय, कन्फर्म करायचं, पहिल्या राऊंडला सुद्धा विद्यार्थी करू शकतो. पण विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्याला पुढचे राऊंड करायचे आहे, तर तो बेटरमेंट हा ऑप्शन टिक करू शकतो. आणि ते बेटरमेंट आधी मागील वर्षापर्यंत विद्यार्थी सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंड पर्यंत करत राहायचे. त्याचे सेपरेट शुल्क असे आकारत नव्हते, सेपरेट फी घेतल्या जात नव्हती. या वर्षीपासून 2026-27 पासून सीईटी सेलने हे एक सर्क्युलर आणलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कदाचित हे योग्य आहे की नाही तो चर्चेचा भाग, तो वेगळा विषय. सध्या या सर्क्युलरचा अर्थ आपण एकदा समजून घेऊयात. ठीक आहे. अजून त्याची जी नियमावली दिली ते बघा. फर्स्ट राऊंड मध्ये कॅप राऊंड मध्ये जागा जर मिळाली व त्याने ती स्वीकारली तर त्यास 1000 रुपये इतके शुल्क भरावे लागेल. ठीक आहे. बेटरमेंट केल्याच्या नंतर, ठीक आहे, त्यानंतर पुढील कॅप राऊंड मध्ये बेटरमेंटसाठी नवीन जागा मिळाली. इथं बघा व्यवस्थित, नवीन जागा जर मिळाली, जर तुमची आहे तीच जागा राहिली, समजा तुम्ही बेटरमेंट केले आणि पहिल्या राऊंडला जी लागली होती तीच जागा जर परत मिळाली तर मग तुम्हाला सेपरेट पैसे भरावे लागणार नाही. पण जर नवीन जागा तुम्हाला मिळाली तर सेकंड वेळेस बेटरमेंट करत असताना 2000 रुपये एवढी फी पे करावी लागेल सीईटी सेलला. त्यानंतर परत तुम्हाला असं वाटतंय की थर्ड राऊंड साठी पण बेटरमेंट करायचंय, तर तुम्हाला आणि नवीन जागा तुम्हाला परत मिळाली तरच, आधीचं कॉलेज राहिलं तर मग नाही, तर आधीची जी काही फी पे केलेली असेल तेवढीच राहील. पण जर नवीन जागा मिळाली तर मग तुम्हाला त्या नवीन जागेसाठी 3000 रुपये एवढी फी पे करावी लागणार आहे. ओके. तसा जर विचार केला तर एखादा विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंड मध्ये जर ऍडमिशन घेतलं तर त्याला 1000च भरायचे आणि त्याचं ऍडमिशन होऊन जाईल. पण एखादा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड मध्ये घेतलं तर मग त्याला पहिल्या राऊंडचे 1000 आणि दुसऱ्या राऊंडचे 2 असे 3000 भरावे लागतील. एखाद्या विद्यार्थ्यांनी 3ही राऊंड पर्यंत बेटरमेंट करत राहिला तर मग त्याला 1 + 2 + 3 असे 6000 रुपये भरावे लागतील. असा सरळ अर्थ या सर्क्युलरचा होत आहे. ओके. आता त्यामध्ये बघा अजून काय दिलंय की एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या कॅप राऊंड मध्ये प्रथमच जागा वाटप झाली, तो विद्यार्थी, तर ते विद्यार्थ्याचे प्रथम जागा वाटप मानले जाईल. याचा अर्थ असा आहे की समजा फर्स्ट राऊंड मध्ये मी ऑप्शन फॉर्म भरलाय, एखाद्या विद्यार्थ्याने भरलाय आणि त्याचा नंबरच लागला नाही कुठेच, सेकंड राऊंड मध्ये भरलाय आणि सेकंड राऊंडला जर लागला तर त्याची पहिल्यांदाच त्याला जागा वाटप झाली असं किंवा सीट अलॉट झाली असं कन्सिडर करण्यात येईल. मग त्याला सेकंड राऊंड असेल किंवा थर्ड राऊंड असेल त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस जागा वाटप होईल तेव्हा 1000च भरायचं. पहिल्या राऊंड साठीच असं नाही, कोणाला पहिल्या राऊंड मध्ये कदाचित सीट मिळणारही नाही, नंबरच लागणार नाही, असंही होईल मार्क्स कमी जास्त असल्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रेफरन्स चॉईसेसमुळे. जेव्हा कधी पहिल्यांदा त्याला कॅप राऊंड मधून दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये, तिसऱ्या राऊंड मध्ये नंबर लागतोय तर त्या विद्यार्थ्याला 1000 रुपये भरावे लागतील. तिसऱ्या राऊंड मध्ये पण पहिले दोन्ही राऊंड नंबर लागलाच नाहीये, तिसऱ्या राऊंडला डायरेक्ट नंबर लागला, त्या केसमध्ये 1000 भरावे लागतील. आणि त्यानंतर त्याच्या ज्या काही फेरी असतील, हे बघा आता विद्यार्थ्यांनी एखाद्या फेरीतील जागा स्वीकारल्यानंतर पुढील फेरीमध्ये बेटरमेंट स्वीकारल्यास त्या नवीन जागा वाटपासाठी त्या वेळेस लागू असलेले, ते बऱ्याच जणांना हे सेंटेन्स कन्फ्युजिंग वाटू शकतं, पण काही कन्फ्युजन करायची गरज नाहीये. मी आत्ता जे सांगत होतो त्यालाच कंटिन्यू करतो की फर्स्ट राऊंड मध्ये तुमचा कुठेच नंबर लागला नाहीये, ज्यांचा लागेल त्यांना 1000 रुपये पे करायचे फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंडला बेटरमेंट करण्यासाठी. ज्यांचा लागणारच नाही त्यांना सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला जर लागला त्यांचा तर मग त्यावेळेस 1000 पहिल्यांदा पे करावे लागतील. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना जे बेटरमेंट करत राहतील त्यांना पहिल्या राऊंडला 1000, दुसऱ्याला 2000 आणि तिसऱ्या राऊंडला 3000 असे 6000 रुपये पे करावे लागतील. ठीक आहे. सध्या तरी सर्क्युलर असंच आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला डायरेक्ट थर्ड राऊंडला जागा वाटप झाली, आधी झालीच नाही, त्याला फक्त 1000च पे करावं लागतील, असा या लाईनचा मिनिंग सरळ इथे निघतो आहे. ओके. तर त्यानुसार त्या वेळेस लागू, मग त्यानंतर तिसऱ्या राऊंडला पहिल्यांदाच झालाय, मग त्याच्या पुढच्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला पहिल्यांदा सीट अलॉट झालाय, मग 1000, त्याच्या पुढच्या राऊंडला म्हणजे तिसऱ्या राऊंडला जर जागा वाटप झाली तर मग त्याला 2000, त्यानंतरची जे काही त्यांनी ठरवून दिलेलं आहे त्यानुसार असेल.
आणि ह्या सगळ्या फी स्ट्रक्चर जे काही असेल विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये कॅन्डिडेटच्या लॉग इन ऑटोमॅटिक दिसेल त्या राऊंडचं कधी कुठली फी त्याला लागणार आहे, त्याचं सीट ऍक्सेप्टन्स कितवा आहे, पहिला आहे की दुसरा आहे, त्यानुसार ऑटोमॅटिकली मला असं वाटतं की त्यामध्ये येऊन जाईल. दरवर्षी असंच होतं. असा एक 5 पॉइंट त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत. आणि अजून एक सगळ्यात लास्टला त्यांनी टिप अशी दिली की कॅप राऊंड मध्ये ही जी जागा स्वीकृती म्हणजे सीट ऍक्सेप्टन्स, हे जी फी भरायची आहे सीट ऍक्सेप्टन्सची कॅप मधील फेरीवर अवलंबून नाहीये. म्हणजे पहिल्या फेरीला सगळ्यांनाच 1,000 भरायचे असं बिलकुल नाही. ज्यांचे लागणार नाही त्यांना सेकंड राऊंडला भरावं लागतील. तर ते फेरीवर अवलंबून नाहीये, कॅप राऊंडवर अवलंबून नाहीये. तर ते विद्यार्थ्याला कितव्यांदा जागा वाटप झाली, कधी त्याला सीट अलॉट झालीये, फर्स्टला होती की सेकंडला होती की थर्डला होती, सगळ्यात पहिल्यांदा, त्यानुसार किंवा त्यावर अवलंबून असेल. त्यामुळे विद्यार्थ्याला प्रथम जागा वाटप झाली तर त्याचे शुल्क 1,000 एवढेच असेल. पहिल्या राऊंडला झाले तर मग 1,000च असेल. दुसऱ्या राऊंडला पहिल्या राऊंडला लागून बेटरमेंट केले तर 2,000, परत बेटरमेंट केलं तर 3,000. पण ज्या विद्यार्थ्यांना लागणार नाही त्यांना ज्या राऊंडला पहिल्यांदाच सीट वाटप होईल त्यानुसार ते 1,000 इतके लागेल. आणि बेटरमेंट केल्यावर मग अनुक्रमे 2,000 3,000 असं ते लागणार आहे. तर मला असं वाटतंय की हा जो सर्क्युलर आहे याच वर्षी नवीन आलाय आणि यामध्ये विद्यार्थ्यांना एक काळजी अशी घ्यायची की ऑप्शन फॉर्म भरत असताना एकदम काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा. जे त्यांनी रूल्स दिलेले आहेत की फर्स्ट राऊंडला किती ऑप्शन ऑटो फ्रीज आहेत, सेकंड राऊंडला किती ऑप्शन ऑटो फ्रीज आहेत, आणि त्यानंतर सुद्धा असेच कॉलेज तुम्हाला निवडायचे की जे तुम्हाला जर सीट अलॉट झालं तर मग तुम्हाला घ्यायचंय की नाही हा विचार तुम्हाला त्या वेळेस डिसिजन घ्यावं लागेल. का मग बेटरमेंटला जायचंच आहे की बेटरमेंटला जायची गरज नाहीये. अशा सगळ्या गोष्टींसाठी फॉर्म वगैरे भरत असताना जो व्यक्ती यामधला थोडं त्यांना माहिती आहे, नॉलेज आहे, बऱ्याचशा वर्षापासून जे कोणी या प्रोसेसमध्ये असतील त्यांचं गायडन्स घेतलेलं बरं राहील असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. ठीक आहे. तर मग प्रॉपरली स्टडी करा, कॉलेजची निवड व्यवस्थित करा, ब्रँचेसची निवड व्यवस्थित करा, काळजीपूर्वक फॉर्म भरा, कुठलीही मिस्टेक करू नका. आणि सीट अलॉट झाल्याच्या नंतर सुद्धा तो जो पर्सन असेल ज्याचं गायडन्स तुम्ही घेत आहात किंवा पर्टिक्युलर स्टाफ तुमच्या जवळपासच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे जे कोणी स्टाफ असतील त्यांचं गायडन्स घेऊन मगच तुम्ही प्रोसेस केलेली बरं राहील असं मला वाटतंय. ठीक आहे. तर असा एक सर्क्युलर सीईटी सेलने दिलेला आहे. सध्या तरी हा सर्क्युलर आहे, ज्यात चेंजेस होतील नाही होतील आपल्याला माहित नाही, कदाचित चेंजेस होणार नाही, असंच राहील असं वाटतंय. बघूयात जर भविष्यात चेंजेस झाले किंवा नवीन अजून जर काही अपडेट सीईटी सेलनी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन संदर्भात दिले तर निश्चित मी या युट्यूब चॅनलवर घेऊन येईल. ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉपरलीच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर या युट्यूब चॅनलवर मी घेऊन येईल. कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. थँक्स.